नमस्कार मित्रांनो, जमिनीची माहिती या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, बक्षीसपत्र म्हणजे काय? बक्षीसपत्र रद्द करता येते का? बक्षीसपत्राला स्टॅम्प ड्युटी किती लागते? चला तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया, बक्षीसपत्र म्हणजे काय? खरेदी खत, हक्क सोडपत्र, मूर्तीपत्र यांच्याबरोबरच बक्षीसपत्र म्हणजे गिफ्ट डीड हा मिळकतीमधील मालकी हक्क तब्दील करण्याचा एक लोकप्रिय दस्तऐवज आहे. यामधील मूर्तीपत्र सोडता इतर सर्व दस्तांची अंमलबजावणी ही संबंधित व्यक्तीच्या हयातीमध्ये होते. बहुतांश वेळा जवळच्या नात्यामधील प्रेमापोटी, आपुलकीपोटी केल्या जाणाऱ्या या दस्ताबद्दलच्या कायदेशीर तरतुदी ह्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम 122 ते 126 मध्ये अंकित केलेल्या आहेत. त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे घेऊया. कोणीही व्यक्ती स्वकष्टी जी प्रॉपर्टी स्वतः खरेदी केलेली आहे त्याला स्वकष्टी प्रॉपर्टी असे म्हटले जाते. स्थावर अथवा जंगम मिळकत स्वतःच्या इच्छेनुरूप आपल्या वारसांना वारसापैकी एकास निरनिराळ्या हिस्स्यातील वाटणी करणे अथवा वारस सोडून स्वतःच्या इच्छेनुरूप तिसऱ्या व्यक्तीला किंवा तिरहित व्यक्तीस अथवा धर्मदाय संस्था देशास देण्याची इच्छा लिखित स्वरूपात लिहून देण्यात येते. त्यास बक्षीसपत्र असे संबोधले जाते. यासाठी रक्ताच्या नात्यातील बक्षीसपत्रास आजच्या नियमानुसार 500 रुपये स्टॅम्प व जागेच्या सरकारी मूल्याच्या 1% नोंदणी खर्च येतो. बक्षीसपत्र साध्या कागदावर स्वहस्ते लिखित स्वरूपात परंतु पात्र कायद्याच्या कक्षेत दिलेल्या व्याख्येत बसणाऱ्या व्यक्तीस लिहून ठेवता येते व त्यास 2 साक्षीदारांच्या सह्या आवश्यक आहेत. परंतु असे बक्षीसपत्रास कोर्टास आव्हान दिले जाते, म्हणून बक्षीसपत्र हे पुढील भविष्यातील वाद टाळावेत या हेतूने कायदेशीरदृष्ट्या वादग्रस्त होऊ नये म्हणून सहाय्यक नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत करावे हे उचित ठरते. स्वतःच्या मालकीची आणि अस्तित्वात असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत बक्षीसपत्राने तब्दील म्हणजे ट्रान्सफर करता येते. थोडक्यात जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचे बक्षीसपत्र करता येत नाही. बक्षीसपत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीस डोनर दाता तर त्याच्या लाभात ते लिहून दिले जाते त्या व्यक्तीस डोनी लाभार्थी असे म्हणतात. खरेदी खत हे विनामोबदला करता येत नाही. उलटपक्षी बक्षीसपत्र हे विनामोबदलाच असावे लागते. म्हणजेच मिळकतीमधील हक्क तब्दील केलेल्याच्या बदल्यात डोनरला डोनीकडून कुठलाही मोबदला मिळत नाही. तसेच काही अटींना अधीन राहून म्हणजेच कंडिशनल बक्षीसपत्र देखील करता येते. स्थावर इनमुव्हेबल मिळकतीमधील बक्षीसपत्र हे नोंदणीकृत करणे म्हणजेच रजिस्टर करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यावर डोनर तसेच 2 साक्षीदारांनी सही करणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोनीने देखील बक्षीसपत्र मान्य आहे असे लिहून सही करणे गरजेचे आहे. या अटींची पूर्तता झाली की बक्षीसपत्राद्वारे मालकी हक्क तब्दील होतो. जंगम मुव्हेबल मिळकतीचे बक्षीसपत्र हे नोंदणीकृत दस्तानेज किंवा प्रत्यक्ष त्या वस्तूचा ताबा देऊन करता येते. बक्षीसपत्र आणि स्टॅम्प ड्युटी. महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट अन्वये बक्षीसपत्र नोंदणीसाठी जी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते ती सदरील कायद्याच्या अनुच्छेद 34 अन्वये जर का डोनरच्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच नवरा, बायको, भाऊ किंवा बहीण यांना बक्षीसपत्राद्वारे मिळकत द्यायची असेल तर त्या मिळकतीच्या बाजारभावाच्या 3% इतकी रक्कम स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मात्र जर का सदरील मिळकत ही राहण्याची किंवा शेतीची असेल आणि बक्षीसपत्राद्वारे ती मिळकत नवरा, बायको, मुलगा, मुलगी, नातू, नात, मृत मुलाची पत्नी यापैकी कुणालाही द्यायची असेल तर केवळ 200 रुपये इतकीच स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. याउपर इतर सर्व बक्षीसपत्रांसाठी खरेदी खताप्रमाणे पूर्ण स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. बक्षीसपत्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये रद्द करता येते. जर एखादी विशिष्ट गोष्ट घडली तर बक्षीसपत्र रद्द होईल असे डोनर आणि डोनी यांनी ठरवले असेल आणि तशी गोष्ट घडली तरच बक्षीसपत्र रद्द होऊ शकते. मात्र अशी विशिष्ट गोष्ट घडणे किंवा न घडणे यावर डोनरचे नियंत्रण असेल तर असे बक्षीसपत्र रद्द करता येत नाही. तसेच ज्याप्रमाणे एखादा करार रद्द करता येतो त्या कराराने देखील बक्षीसपत्र रद्द करता येते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका निकालाद्वारे हे स्पष्ट केले आहे की पूर्व अटी बक्षीसपत्र हे त्या बक्षीसपत्र मधील पूर्व अटींची पूर्तता डोनी न केल्यास ते रद्द करण्याचा अधिकार डोनरला आहे. एस सरोजिनी अम्मा विरुद्ध वेलायधून पिल्लई दिवाणी अपील क्रमांक 10-785/18 या केसची थोडक्यात हकीकत बघूया. मूलबाळ नसल्यामुळे 74 वर्षीय सरोजिनी अम्मा यांनी त्याच्या भाच्याला वेलायधूनला बक्षीसपत्र वजा ट्रान्सफर डीडद्वारे मिळकत दिली आणि काही मोबदला देखील स्वीकारला. मात्र यात पूर्वअट अशी होती की वेलायधूनने त्याची आणि त्यांच्या नवऱ्यांची आयुष्यभर देखभाल करायची आणि त्या दोघांच्या मृत्यूनंतर बक्षीसपत्र अंमलबजावणी होईल आणि जागेचा मालकी हक्क आणि ताबा वेलायधूनला मिळेल. मात्र काही वर्षांनी सरोजिनी अम्मांनी सदरचे बक्षीसपत्र रद्द केले आणि तसा दस्त देखील नोंदवला. त्यास वेलायधूनकडून आव्हान देण्यात आले आणि निकाल सरोजिनी अम्माच्या विरोधात जाऊन प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की ट्रान्सफर डीडमधील बक्षीसपत्राचा भाग हा पूर्व अटी होता आणि सबब डोनरला ते बक्षीसपत्र रद्द करण्याचा पूर्ण अधिकार होता. असे पुढेही नमूद केले, बक्षीसपत्राद्वारे एखाद्या मिळकतीमधील मालकी हक्क तब्दील करण्यासाठी मिळकतीचा ताबा देणे गरजेचे आहे, असा कुठलाही कायदा नाही. मित्रांनो, केवळ व्यक्तिगत माहितीकरता माहिती दिलेली आहे, सल्ला नाही. माहितीच्या आधारावर घेतलेले निर्णय आपण स्वयंप्रेरित व त्यांच्या फायद्या तोट्याचे उत्तरदायित्व आपले व्यक्तिगत असेल. जमिनीविषयी माहिती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.